सो ज्या दिवशी व्यक्तीचं वजन वाढलेलं असतं ते आपण रेडमध्ये हायलाईट करतो. सो रेडमध्ये हायलाईट केल्यावरती लक्षात येतं का त्यांचं कालपेक्षा वजन वाढलेलं आहे. सो ते थोडंसं केअरफुल होतात, राईट. त्याच्यानंतर आपण लोकांना सांगतो का ते लीडर बोर्डवरती ते अपडेट झाल्यानंतर काउंटरवरनं फ्रेश घेतात, इकडे बसतात, त्यांची ही डेली फूड डायरी, त्यांचं जे हॅबिट ट्रॅकर आहे ते अपडेट करतात. याच्याने काय होतं, आपण त्यांना ट्रॅक लावायला सवय पाडतो का दिवसभरात त्यांनी काल काय खाल्लं, त्याचा परिणाम त्यांच्या वजनावरती काय झाला आणि त्यांचा दुसऱ्या दिवशी मूड किंवा त्या दिवशी कसा राहिला, त्यांची पचनशक्ती कशी होती, त्यांचं काम करायला किती उत्साह होता, एकंदरीत त्यांचा दिवस कसा गेला, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतो. सो हे सातत्याने एक 10 दिवस आपण लोकांना जेव्हा हा प्रोग्राम सजेस्ट करतो आणि जेव्हा लोक 10 दिवस प्रोग्राम करतात, हळूहळू त्यांच्या सवयी बदलतात, हळूहळू चांगल्या सवयी लागतात आणि ज्या वाईट सवयी आहेत त्या हळूहळू कमी होतात. आता ह्या गोष्टींमुळे काय होतं, चांगल्या सवयींमुळे त्यांचा मूड चांगला होतो, त्यांना एनर्जी मिळते आणि त्यांच्या लक्षात येतं आपण आधी काय चुका करायचो आणि त्या कशा आता दुरुस्त करतात. ते करत असताना जेव्हा ते त्यांचं फूड डायरी आणि ते हॅबिट ट्रॅकर लिहितात, त्याच्यामधनं त्यांच्या लक्षात येतं काल मी काय मिस केलं, किंवा काल मी गोड खाल्लं का, किंवा काल मी वर्कआउट नाही केला, काल मी पाणी कमी प्यायलो का. आपण त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला अमुक लिटर पाणी प्यायचं आहे, साधारणपणे 2.5-3 लिटर प्यायचं आहे. तर तुम्ही बघाल त्या इथे ह्या व्यक्तीने सुरुवात माझ्याकडे जेव्हा केलेली तेव्हा 1 ते 1.5 लिटर पाणीचा इंटेक होता आणि आता तुम्ही बघाल तर त्याचं साधारणपणे 2.5 ते 3 लिटर कन्सिस्टंटली गेल्या 5-6 दिवसामध्ये होतं आहे. सो एकंदरीत पाणी चांगलं प्यायला नाही, कारण शरीर आपलं पाण्याने बनलेलं आहे, तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स बाहेर जातात. तर ही सवय लागायला आपल्याला थोडासा वेळ लागतो. आणि जेव्हा तुम्ही हे भरता ॲज अ कोच, मी वेलनेस कोच तुमचं ट्रॅक करणार का तुमचं ट्रॅकर भरलं आहे का, फूड डायरी भरली आहे का, त्याच्यामध्ये काय काय खाल्लं आहे, बरं काल काय खाल्लं. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला हळूहळू एक्सप्लेन करायला सुरू करतो आणि ते एक्सप्लेन केल्याने तुमच्या लक्षात येतं का आपण कुठे चुकतो आहे आणि त्या चुका सुधारल्या ऑटोमॅटिकली तुम्हाला फील गुड फॅक्टर आणि जे वजन कमी होण्याचं जो आपला गोल आहे तो सहजरित्या होतो सुरू. सो इकडे झाला फ्रेश घेतला, शेक घेतला, तुमचं झालं का पुन्हा हा ट्रॅकर तिकडे जागेवरती ठेवायचा. कोच बरोबर डिस्कशन झाल्यानंतर इकडे काउन्सिलिंग होते या टेबलवरती. काउन्सिलिंग झाली का निघताना एक तिकडं मला ग्रॅटिट्यूड पोस्ट, आपण पोस्ट इट नोट ठेवलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला आज कसं वाटलं, तुम्हाला आज कसं फील होतं आहे, किंवा कालचं जे काही तुम्ही खाल्लं प्यायला त्याच्याने तुम्हाला काय वाटलं, काही चांगलं वाटलं का, बरं कुठे गडबड झाली का, ते तुम्हाला जे मनात येत आहे ते तुम्ही लिहायचं पोस्ट इट नोटमध्ये आणि तिकडे आपला ग्रॅटिट्यूड वॉल आहे, त्या ग्रॅटिट्यूड वॉलमध्ये तुम्ही पोस्ट करून टाकायचं. ज्याच्याने काय होणार, तुमच्या लक्षात येईल का तुम्ही ओव्हरऑल प्रोग्राममध्ये कितपत तुम्हाला चांगला फीडबॅक येतो आहे. तर आपण 10 दिवसासाठी जेव्हा प्रोग्राम सजेस्ट करतो तो प्रोग्रामची कॉस्ट असते 2,750. त्याच्यामध्ये तुमचं 10 दिवसाचा इथला ब्रेकफास्ट सकाळचा 8 ते 11च्या मधला ब्रेकफास्ट, याच्यामध्ये तुम्हाला तुमचं फ्रेश शेक हे दिलं जाणार आहे, तुमचं काउन्सिलिंग होणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या चुका आपण इथे सुधारणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. सो तुम्हाला काय वाटतं, कधीपासून तुम्हाला सुरुवात करायला आवडेल? परफेक्ट, थँक्यू.